मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन केंद्र उभारणीस मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली। मैदान प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टानं महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर ताशेरे ओढलेत। हे मैदान मुंबईकर खेळाडूंसाठी अतिशय उपयुक्त असताना या मैदानाचं आरक्षण हटवून ते प्रदर्शन केंद्रासाठी एका स्वयंसेवी संस्थेला देण्याचा घाट घालण्यात आला होता। 10 नोव्हेंबरला या संदर्भात सुनावणी करताना कोर्टानं आपल्याला विचारल्याशिवाय मैदानाचं आरक्षण बदलू नये असं मुंबई पालिकेला सांगितलं होतं। तरीही आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव पालिकेमध्ये आला। त्यावर आजच्या सुनावणीत कोर्ट अतिशय कठोर झाल्याचं दिसलं। असं नेमकं काय झालं की पालिका आयुक्त आणि नगरसेवकांनी कोर्टाचे आदेश पाळले नाहीत? कुणामध्ये संवादाचा अभाव होता याचं उत्तर द्या। पालिका आयुक्तांना पालिकेच्या विधी न्याय विभागानं कळवलं नव्हतं का? मैदानं राहिली नाही तर पुढच्या पिढीला मैदानी खेळ म्हणजे काय याचा विसर पडेल। बीकेसी मधील नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन केंद्र उभारण्यावर स्थगिती देत आहे। शिवसेनेनंही या प्रस्तावाला विरोध केलाय। खेळाचं मैदान खासगी संस्थांना देऊ नये असं स्पष्ट मत व्यक्त केलंय। याच्यात ओपन स्पेसेस किंवा कुठलंही गार्डन प्रायव्हेट सेक्टरला देऊ नये अशी कुठलीच पॉलिसी नाही आहे आणि आम्ही करणार सुद्धा नाही की प्रायव्हेट प्लेयर्सना आपण ओपन स्पेसेस किंवा गार्डन देऊ अशी कुठेच आपण पॉलिसी आणली नाही आणि आणणार सुद्धा नाही सत्ताधाऱ्यांकडनं। आज आपण TOD पॉलिसीच्या अंतर्गत आपण तो एक अंडरग्राऊंड पास आपण देतोय आणि जेणेकरून तिकडची फॅसिलिटी वाढेल आणि जेव्हा जेव्हा मोठे कार्यक्रम रेसकोर्सला होतात आज तर पार्किंग स्पेस आणि ह्याला दोघांना समन्वय साधेल आणि कुठे ना कुठे रस्त्यावरती जो पब्लिक आहे तो कमी होईल तिकडून। आदित्य ठाकरेंनीही मुंबईच्या मोकळ्या जागा आणि मैदानं भाजपा नेत्यांना आंदण देण्याचा सपाटा लावल्याचा आरोप केलाय। तसं पाहायला गेलं तर हा प्लॉट 10 वर्षापूर्वी 550 कोटी याची व्हॅल्यू होती। आज किती असेल ही आपण काढू शकता व्हॅल्यू। पण ह्या प्लॉटसाठी फक्त ह्या प्लॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला 21 लाख प्रतिवर्ष 21 lakhs पर इयर ह्या किमतीवर गिफ्ट देण्यात आलेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। 3 प्लॉट्स मुंबईतले महत्त्वाचे म्हणजे जुहूमधले आणि हा इकडचा प्लॉट हा मुख्यमंत्र्यांच्या मित्राला प्रायव्हेट ट्रस्टला भाजप आमदाराला दिलेला आहे। फुटबॉल मैदानाच्या सुनावणीच्या निमित्तानं पालिकेच्या अनागोंधी कारभाराचा नमुना समोर आलाय। एवढंच नव्हे तर आयुक्त अश्विनी भिडे यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची प्रशासनावर पकड राहिली नाही का अशी ही चर्चा आता महापालिका वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। भाग्यश्री प्रधान, जय महाराष्ट्र, मुंबई।